कमी झालं पाना नाही दिसत मला एवढं काय तर कमी झालेली ना कलर एडिटिंग शिकत होतं नाही का त्याच्यामुळे मला वेळ लागला. डावींची रिझॉल्वमध्ये थोडं जरा आहे ना कलर सायकोलॉजी शिकते मी नाही का यूट्यूबवर बघून या डॉक्टर एकटाच होता. कोण नाही सोबत पोर एकट्या माणसाला एवढं वाईट दम येतोय नाही त्याला लाईट सर्दी आलीत रे. त्याला वाप चांगली द्यायला लागेल त्याला मला देतच येत नाही एकट्या माणसाला. सगळ्यांचं कॉक बंद केला खाल तर रान असला तर ते वर पाणी जाईन ना राव. आपल्या कार्यकर्त्याला थांबवलं मला पाणीच नाही अर्धा तास झालो आम्ही राणात आलो नाही इथं 15 मिनिटाचं काम असतं बेसिकली. 103 पर्यंत आलं ना. मग अचानकच काय वाढला ताब्यात आता 101.7 आत्ता कमी झाला याचा. सकाळी ना 103.234 होता असा 102च्या पुढे जास्त असते डॉक्टर म्हणले. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण ना 1-1:30 वाजलाय. मी आत्ता जस्ट उठलोय ना 12 वाजता. सकाळी उठून गेलो 7 वाजता वाट्यात उरकलं आणि डायरेक्ट घरी येऊन झोपलो होतो. रात्री परत लेट झोपलो एडिटिंग केली बाकी थोडा ड्रोन शॉट्स आहे ना कलर एडिटिंग शिकत होतं नाही का त्याच्यामुळे मला वेळ लागला. डावींची रिझॉल्वमध्ये थोडं जरा आहे ना कलर सायकोलॉजी शिकते मी नाही का यूट्यूबवर बघून एखादा कोर्स आहे. थोडा पण चांगला अपग्रेड करू म्हणलं नाही का ड्रोन शॉट पण चांगली व्यवस्थित एडिटिंग करू. तेच जरा 4-5 झालं ते शिकतोय. त्याच्यामुळे काय होतं जरा झोप लेट होती. वस्तादनी फोन केला की ना त्यांना ते एक डार्क सॉसची बाटली पाहिजे नाही. आमचे जे रेग्युलर मालवाला आहे ना त्याच्याकडे नाही ती ब्रँड नेमका दुसरा ब्रँडचा पाहिजे त्याला. मग खाली कॅनबी चौकातून घेऊन जायचं त्याला देऊन यायचं फक्त. संतोष शेटला आता आहे ना 25, 26, 27 3 दिवस आहे ना जवळपास फर्स्ट आहे. 3 दिवस मलाच हँडल करायचे. ते झाल्यानंतर आज वासराला इंजेक्शन मारायचे राव. आहे ना पाठी डॉक्टरांनी दाखवलेलं ते इंजेक्शन द्यायला लागेल त्याला. आज पण जरा वाढले बकाशी राव पण ऊन कमी लागते ॲटलिस्ट. काल वाईट ऊन होतं राव. कितना आहे 30-50 ऑटो माय घालून देतो का ऑटो 350 रुपये लिहिलं आहे पण हे 240ला भेटलं आम्हाला. ह्या ब्रँडचा नाही आमच्या मारवाड्याक म्हणजे दुसऱ्या येऊन घ्यायला लागतात कॅनबी चौकातून इथून. शेतरी चहा बी घेतला आता हे हॉटेल द्यायला लागेल वस्तादला. $5 लिटरवाला आणला डायरेक्ट तो. કિશન અરે કિશન અરે ઠીક છે ચાલ લાઈટ ક્યાં લાવલ્યો हा पण थोडा जरा 1-2 लावून ठेवायची तरी पण ही वाल तर लावा ना. ही वाल लावलं तरी चांगलं वाटत ना जरा. बाकी ती नाही लावलं तर चालतं हे आपलं तो बॉल ते ट्रान्सपरन्समुळे होते क्या बेडवानं केला काय. काल जास्त ऊन लागायचं राव. काल जास्त गरम पण होतं. आज एवढं नाही आज जरा आहे ना थोडं टेम्परेचर वर डाऊन आहे पण का सर काल जास्त गरम होतं आजपेक्षा. आज आहे ना थोडं गरम पण जास्त नाही कमी आहे. काल लय होतं वाईट. काल किती गरम होतं राव. मग आज तरी जरा कमी वाटतं रे. अयो कमी आलो जरा घर जाऊन जरा वासराला जरा ना वाप द्यायची जरा. पोटात उठला ना सकाळची लाईटच गेली आमची. आता लाईट आली परत. पहिलेपासून ते चांगलं आहे ना वासरा. चालू आहे अजून थोडं ट्रीटमेंट चालूच आहे. जाऊ आलोच मला लागेल थोडा एक तासभर तरी राहून पोट्यात. त्याला सर्दी आली नेमकी वाप पण द्यायची तर राव पण एकट्या माणसाला नाही होत राव ते. त्याला बांधायला लागेल पुढे जरा अँगलला ते बांधायला ॲडजस्ट करायला लागेल कंपल्सरी. 2 जण तरी पाहिजे कमीत कमी. एकट्याची आपदा करते ते वासरू. सकाळी गोठा धुतलाच नाही मी. सकाळी लाईटच नव्हती आमची इथं. सकाळी बी म्हणे ना आंबवण पण नाही खाल्लं आणि कुठे टाकून गेली ती.
कुठे टाकून गेलो 2 वाजले रे आत्ता, काहीच नाही खाल्लं राव. काय समजणार राव मला, काय करायचं काय नाही आला. असं मग वासरू तब्येती बी डाऊन करायला लागली. अवघड खेळून हो त्याचं आंबोर आहे तसं पडलं सकाळचं. एकट्या माणसाला एवढं वाईट दम येतोय नाही, त्याला सर्दी आली रे, त्याला वाफ चांगली द्यायला लागेल. त्याला मला देताच येत नाही एकट्या माणसाला. अरे वाईट आला आहे त्याला, बरं रे हे करा ते करा. आता तोंड पाडून बसले खाईना, पण त्याला गोळ्या चालू आहे, इंजेक्शन दिले, सगळं दिलेलं आहे. मग डोकं पण पडायची वेळ आली त्याला काय करायला पाहिजे. पासून आता 3:30 वाजल्यात. मी आता ना पाठी डॉक्टरांना केला फोन, त्यांना म्हणलं तुम्ही न्यायला येतो, त्यांना आपण त्यांच्या घरापासून रिसिव्ह करू. ते एकदा बघितलं ना मग अंदाजीन आपल्याला 1 दिवस आधी आपण त्याला आणलं होतं नाही का, त्यांनी आम्ही चेक केलं तर सगळं. त्यानंतर काल वासरू चांगलं खाल्लं ना, आज परत खाईना एड्या. सकाळपासून त्यांनी खाल्लं पण नाही, आंबोन पण नाही खाल्लं, कुट्टी पण नाही खाल्ली. समजा ना भाई काय करावं. त्यांना केलं तर फोन, ते म्हणली काय गरज नाही, पण त्यांना थांबा जरा आम्ही आलोच नाही तुम्हाला. त्यांनी बघितलं ना आपल्याला असं आहे ना, मला बघूच वाटत नाही माहिती का. वासरू खायला किती पाहून दे, काय नाही फरक पडत. असं तोंड पीठ पाडून बसलं ना, आजारी पडलं ना, ती काय होतं एक आजार दुसरा आजार उद्भवते परत. मग लवकर रिकवर व्हाय ना वासरू, माहिती का राव. एवढं वासरू आजारी काय राव. या डॉक्टर एकटाच होता. कोण नाही सोबत, पोर बघ कामाला देत आता. तो मागडू त्याच जरा वाई नसो नीट हो. सर्दी त्याला जास्त व्हायला लागली वाटतं राव. सर्दी नाही, हा बघू काय आता इकडे सर्दीचं सर्वच अँटीबायोटिक चालू आहे त्याला. काल तर खात होतं लागले, काल खात होती बघ ना. हो आंबण बघते ठुले. सकाळचं गोड्याला चारला ते, पण ते गोड्याला चारणार मी. खाल्लंच नाही त्यांनी. सावध वासरू आहे, फार पडलं बिडलं बघ. हे बघ हाड लावता येईल. रात्री 101.5 बरोबर मेजर केलं आम्ही. 2 मिनिट आपलं म्हणून खात नाही. हा का 103 आलं ना, 103 पर्यंत आलं ना. मग अचानकच काय वाढला ताब्यात आता. 103.1. आता इंजेक्शन मारला मग एक 2 इंजेक्शन मारते त्या तोंडाच बावर जखम बिकम जरा ते पाहिजे. संत ओढून तर रे, बरोबर नाही दाबून तर तिथं मैदाप मध्ये. हा बस. सावन कमी झालं पाना नाही दिसत मला एवढं. काय तर कमी झालेली ना बस. मग ग्लिसरीन टाकून टाकून जरा कमी होते. नाही तर हे काय कमी झालं पाना दिसते का.
चालू आहे आम्ही विहीर टाकी भरायला वरती. नेमकं इथं खाली बारं चालू आहे दिसलं हो. त्याच्यामुळे वर पाणी जाईना राव. आता ते बारं बंद करायला लागेल पहिलं. केलं बंद. झालं बघ ते पाणी बंद. हेच येते ते बारं बंद केल्याशिवाय वर पण जाणार नाही. शेतारचं शेतकरी याच्याकडे पानं असेल ना तर पाणी नाही बंद करता येईल. मी पण पानं नाही आणलं राव माहिती का. पानं माझ्याकडे घरीच पडल्यात. मोठ्या गाडी असतील माझ्या. विनोदच्या टोळीला घेऊन आलो आम्ही दोघं. शेतारी कुणा असेल तर बंद करून वर भरता येईल टाकी. मग आता गेलं परत सकाळवर. आता सहज लक्ष गेलं नाही तर कवर मॅडम बसला असतो इथं. ते जाळा तिथून चाललंय. हे वालं बारा येते. हे बंद केल्याशिवाय वर पाणी जाणार नाही. सगळ्यांचं कॉक बंद केला खाल तर रान असला तर ते वर पाणी जाईन ना राव. आपल्या कार्यकर्त्याला थांबवलं मला पाणीच नाही. अर्धा तास झालो आम्ही रानात आलो इथं. 15 मिनिटाचं काम असतं बेसिकली. पुढं हा ते बंद चालू होतं ना. मका चांगली वाढली का नाही विनोद शेड. आता 1 नंबर वाढले. इथं आता येईन 2 महिन्यांनी. येईन आता येईन 15 दिवसात येईन कांदा का. मग डायरेक्ट 4 सार हे करतो डायरेक्ट. याला ते गावात टाकून देतो. 4 सार 1 नंबर. चला तिथलं मग बारं बंद रे. गोठा झालं आता यांचं उरका लागेल परत. यांना कडबा टाकून दिला. गोड्याला मका टाकली आणि आपल्या मुन्नाला भीमाला पण कडबा टाकून दिलाय. थोडं थोडं खायचा प्रयत्न करते बरं का वासरू. आजारी येईना तरी पण एवढं रगी विना झालं. लय सावध रे ते. त्याला काहीतरी त्याचा मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे. त्याला ताप येतोय जातोय हात विषयी. त्याच्यामुळं त्याला कणकणी आलीत. नाही तर काल त्याने चांगलं खाल्लं होतं माहिती का. आता हे साफ करून घ्यायचं जायचं निघून. मग ही मका आहे ना आमची रान असली तर आता थोडी वाटते बंद करावं नाही का. ती मका ती घोडा आणि ही पण खाय ना आपला म्हणणं. तर मका थोडी जरा 8-1 दिवस नंतर कापून थोडं विकत आणता येईल. मग काय होतं ती मका जरा निसावलेली नसेल ना त्याच्यामुळं पण असं होतं जरा. सर हो कडबा खातोय जाता तो. बरं काय ना काहीतरी ते काय मुर्दे. 2000 years later. अरे किशन भाई किशन जाऊ दे. मारामारी होऊन जाऊन चला. चल लावून दे. थांबायचं नाही. मोड शेण नाही वागळन तुला. चाय बनव. काला वाला बना मस्त. अदरक डालवर संतोष शेट आहे का. 8 वाजले आता हॉटेल आलोय मी. आज कस्टमर नाही का एवढे. नाही काय हे बदलायचं आपल्याला अख्खं. काहीतरी सिलोन लावायची. लावून आपण ह्या साईडला आहे कसं लावू आपण तो साईडला. आणि हे जो आहे ना नाही का चांगलं करायचं. बाकी काहीच नाही करायचं. आपल्या डोक्यात आहे. एक 4-5 दिवस फक्त बस. आणि दुसरं सगळं पॅकिंग केलं रात्रभर. संतोष सेट बेटी आहे. पॅकिंग करून आला. गेले गावाला. मग नाईटला मग 8:30 वाजले रे. लय वेळ झाला सर ना. त्याला जेवायला फार आणलं होतं. ताकदीत कर पहिले लॉक लावू दे.
बंदिस्त करून आला काय डायरेक्ट बंद दिसतं 8:30 वाजले मी पण आता एक 15-20 मिनिट आलो असं फक्त बस कॅनबे चौकात आम्ही चहा प्यायला आलतो की आमची दुम पण पडली दोन पण नाही रे ते सेन्सर राव काय तर सेन्सर दाखव अरे इथं sensor चावीचं. आहे. अरे हे जे ना हा. तिथं सेन्सर आहे चावीचा लोगो दिसतोय हा ते सेन्सर आहे महिना पेट्रोल आहे का एअर पकडले काय सेन्सरचा हे वालं. हा त्याला लॅपटॉप मध्ये क्लिअर करायला लागते BMW काय BMW नाही मर्सिडीज बेंज डायरेक्ट चल जाऊ किक मारतो नाही होणार अरे चल 2 मिनिटं बघ जरा बाबा करंट थांबा तुम्हाला नाही काढायची आयडिया त्यावर सिम्पल नाही जादू टोना करतो काय काय जादू टोना करतो जादू नाणं नाही जादू काय ऐन टायमिंगला निघायच्या वेळ चहा बी पिवलो आणि वन पडते राव हे असंच कायम होतंय काय पण आता त्याला काहीतरी कर नाही एकदा फिक्स कर की केलं होतं की कायच करतोय तू सारखं तेच करतोय अरे आता ते सेन्सर मध्ये काय आपण घुसणारे काय त्यावर लॅपटॉप लावायला लागते त्याला चावतो का आता वास राहिला ना पाटीलने इंजेक्शन मारलं होतं आज पण मी एक मारलं आणि पाटीलने एक मारलेलं आहे नाही पाटील 2 मारले ना त्याला आहे ना बर्फाने शेकायचं आम्हाला आता मग यांना संतोष हॉटेल थांबणार आहे मी जाणार आहे कोट्यावर परत पण ही गाडी चालू आहे ना रे आम्हाला आतापर्यंत पाय गेलो असतो मी काय राव मी म्हणलं चहा बी मारून लगेच जाता येईल आपल्याला नाही व्हायणार रे ते का बरं असं होतंय ट्रॅफिक पण नाही रे मागं शिवाय ट्रॅफिक होतं बेकार खाली मागं चालेल नशिबाने चालू थांब जरा मग बसून दे चल थांबव इथं कडला सहजच नाही घेतला सकाळी घेतला बाळा मी सकाळी आणला रे मी तुला म्हणलं उठ तिथून आणला मारवाड्याकडून या ते काढ किशन देऊन टाक राहू दे आपले हेल किशनला दे सामान खोलून साईडला डुबानाव 11 वाजल्या जवळपास आता राव आज लवकर चालू हॉटेलवरून $101.7 आत्ता कमी झाला याचा सकाळी ना 103.234 होता असा 102च्या पुढे जास्त असते डॉक्टर म्हणले त्याला इंजेक्शन दिले ना तापाचं ते कमी झालं आहे परत वासरू जरा आहे ना खायला प्यायला लागा पाहिजे राव खाल्लं जाणे बरं थोडंफार तर उद्या सकाळी चेक करू टेम्परेचर मग उद्या कळलं आपल्याला वाढते कमी होते बाकी हा माठ्याचा काही प्रॉब्लेम नाही याचा पण काही नाही यालाच जरा आजार पण आले फक्त हां तोंडात हळद टाकलीत हळद आणि डॉक्टरांनी मला एक लिक्विड दिलं आहे लिक्विड नाही पावडर दिली ती पावडर टाकली मी जवळपास 16 तारखेपासून आहे ना वासरू आजारी आहे आम्ही तेच करी बसलो हेड्या वासराची तब्येत करायच्या नादाने आम्ही ना त्याची तब्येत कमी करतो उलट लय प्रयत्न करतो डॉक्टर आणतो प्रत्येक वेळेस तर डे टू डे त्याला मी अपडेट आहे एकदम पण काय यार त्याची साथ देत नाही व्यवस्थित रे त्याला आम्ही ना आमची चुकी आलेली खरी त्याला आम्ही सर्दी आली आणि धुतला मग पळावला आम्ही ताप अख्खा मुरला याच्या अंगात तिथून पुढं प्रॉब्लेम चालू आहे सगळे तरी वासरू एवढं आजारी ना तरी पण बाई लय रगीवी वासरू अजून पण हात लावून देत नाही आम्हाला हो तेवढीच पावर आहे त्याला प्रॉब्लेम काय माहिती की जरा तब्येत कमी झाली आणि जो फ्रेशपणा आहे ना फ्रेशपणा ना राहिला वासरू आहे ना असं हे काय झालं अंगात हे झालं त्याच्या कोमा झालं राव ते उद्या चेक करता येईल टेम्परेचर परत आता तर ओके उद्या बघू उद्या काय प्रॉब्लेम येईल जास्त आहे म्हणतो दुसरा डॉक्टर बघायचं मला आता